इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना दिलेल्या धमकी प्रकरणात आरोपी प्रशांत कोरटकर अजूनही फरार आहे। या प्रकरणात पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केलाय, तर दुसरीकडे राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनही करण्यात आली आहेत। पण याच दरम्यान या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असं म्हणणारे प्रशांत कोरटकर आता नॉट रिचेबल झालेत। पाहूयात या सगळ्या प्रकरणाचा आढावा घेणारा स्पेशल रिपोर्ट। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकी देणारा आणि शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकर कोण आहे आणि कुठे आहे याचा शोध तपास यंत्रणांकडून सुरू आहे। पण याच प्रकरणात तो मी नव्हेच असं म्हणणारे नागपूरचे माजी पत्रकार प्रशांत कोरटकर मात्र गेल्या 2 दिवसांपासून नॉट रिचेबल झाले। कोल्हापूर पोलीस आज नागपुरात पोहोचले आणि त्यांनी प्रशांत कोरटकरच्या घरी तपास केला। सध्या गोपनीय आणि टेक्निकली याच्या आधारे आम्ही त्याचा शोध घेत आहोत। आयडेंटिफाय झालं की हेच ते प्रशांत कोरटकर त्यांचा ऑडिओ क्लिप आहे, त्यांनी डिनाय केलं नाही, ते होणार आहे अजून त्याच्यामध्ये। त्याच्या आधी आम्हाला बघते त्यांच्याकडे चौकशी करण्यासाठी आम्ही तुमचा काही फोनवर काही संपर्क साधलाय तुम्ही त्यांच्याशी? नाही तुमचा परिचय कोण कोण आहे पथकामध्ये सर तुमच्या? माझे सगळे पथक आहे, पाठीमाग आहे ते। सायबर पोलिसांच्या मदतीने आम्ही काही दिवसांपूर्वी छावा सिनेमा प्रदर्शित झाला। याच सिनेमावर बोलताना इतिहास अभ्यासक सावंतांनी ब्राह्मणद्वेषी विचार मांडल्याचा आरोप प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीनं केला होता आणि इंद्रजित सावंतांना धमकीही दिली। याची ऑडिओ क्लिप सावंतांनी सोशल मीडियात पोस्ट केली। ही ऑडिओ क्लिप व्हायरल होताच माजी पत्रकार प्रशांत कोरटकर माध्यमांसमोर आले। ती धमकी आपण दिली नसल्याचं त्यांनी सांगितलं खरं, पण गेल्या 2 दिवसांपासून ते गायब का झाले हा सवाल आहे। दरम्यान सावंतांना धमकी देणाऱ्या आणि शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अटक व्हायला हवी या मागणीसाठी कोल्हापुरात निदर्शनं करण्यात आली। त्याचा निषेधच केला पाहिजे आणि जे ह्या वळणावर जात आहेत त्यांना योग्य शासन झालंच पाहिजे, त्यात काही प्रश्न येत नाही आणि लवकरात लवकर झालं पाहिजे। अटक तर केलीच पाहिजे, त्यात काही प्रश्न येत नाही, मी आत्ता सांगितलंय आणि करतील अशी आपण अपेक्षा करूया। मंत्री शिवेंद्रराजेंनी ही कारवाईची मागणी केली आहे। सगळे ही एक फॅशन झाली आता ह्याच्यावर एकच आहे की कुणावर तरी कडक कार्यवाही होऊन एक उदाहरण झालं पाहिजे की बा हे प्रकार छत्रपती शिवाजी महाराज असू देत, संभाजी महाराज असू देत, नाहीतर देशाच्या स्वातंत्र्यामध्ये असणारे सर्व महापुरुष असू देत, ह्यांच्यावर आपण बोललं की कार्यवाही कडक होती, हे एक उदाहरण कोणावर तर झालं पाहिजे। यावेळी नागपुरात सकल मराठा समाजातर्फे आंदोलन करण्यात आलं। कोल्हापूरची टीम रात्री पोहोचली आहे, त्यांच्या टीमचे काही पथक त्यांच्यासोबत आहे। त्यांनी सविस्तर माहिती आम्हाला दिली आहे। लवकरात लवकर आरोपी हा त्यांच्या ताब्यात असेल ह्या त्यांनी शाश्वती दिली आहे आणि पुढील तपास हा खूप वेगाने जातो आहे ही त्यांची प्रतिक्रिया आहे आणि हा गुन्हा नोंद झाल्यावरती त्याला नॉन बेलेबल हा गुन्हा आहे असं त्यांनी सांगितलं आहे। दुसरीकडे आमदार अमोल मिटकरींनी आरोपीच्या अटकेसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय। इंद्रजित सावंतांना फोनवरून धमकी देणारा आणि शिवरायांबद्दल आक्षेपार्ह बोलणारा आरोपी नेमका कोण? तो फोन नागपूरच्याच प्रशांत कोरटकरांनी केला होता का? जर नाही तर ते नॉट रिचेबल का झाले आणि कुठे गायब झाले? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित झाले आहेत। या सगळ्या प्रश्नांची उकल पोलीस लवकरच करतील हीच अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।